श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनानं परिपूर्ण सज्जता ठेवली आहे। दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी पदाधिकारी अधिकाऱ्यांसह पालखी मार्गाची पाहणी केली। चालाबादाप्रमाणे आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचं शनिवारी दिनांक 18 जुलै रोजी सोलापूर शहरात आगमन होणार असून पालखीचा शहरात 2 दिवस मुक्काम असणार आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि आवश्यक तयारीचा आढावा घेण्यात आला। या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक गौतम कसबे, रवि कैयावाले, भरत सिंग बडूरवाले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका कल्पना कदम, माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, नगर अभियंता सारिका अकुलवार, अग्निशमन विभागाचे राकेश साळुंके, अवचित दुधाळ, श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे स्थानिक प्रतिनिधी सुनील कुलकर्णी, सुनील फाळके, उद्यानाधिकारी कोमल काशीत तसंच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पाहणीची सुरुवात रूपभवानी पाणीगिरणी चौक येथून करण्यात आली। याच ठिकाणी श्री गजानन महाराजांच्या पालखीचं शहरात आगमन होणार आहे। त्यानंतर तुळजापूर वेस, कस्तुरा मार्केट, सम्राट चौक, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर, बाळी वेस, टेलिफोन भवन, कुंभार वेस मार्गे कुचन प्रशाला इथं पालखीचा मुक्काम असणार आहे। या दरम्यान पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहन व्यवस्था, वाहतूक नियोजन, मुक्कामस्थळी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तसंच इतर नागरी सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यानंतर उपलब्ध मंगल कार्यालयाची पाहणी करण्यात आली। पुढे मोदी रेल्वे ब्रिज ते दमाणीनगर या मार्गाचीही पाहणी करण्यात आली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित विभागांना पालखी मार्गावरील सर्व अडथळे तात्काळ दूर करणं, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करणं, रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवणं, स्वच्छता अधिक प्रभावीपणे करणं, प्रकाश व्यवस्था सुरळीत ठेवणं तसंच वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व विभागांना आवश्यक सूचना दिल्या। स्वच्छता, पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा, अग्निशमन, प्रकाश व्यवस्था, वाहतूक आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या। सोलापूर शहरामध्ये सर्वांची श्रद्धास्थान असलेले श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये येणार आहे। त्या अनुषंगाने तयारीच्या दृष्टिकोनातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज आयुक्त साहेब, स्टँडिंग कमिटी चेअरमन ताई, आज आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली। प्रत्येक रोडला या ठिकाणी आम्ही जिथं ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते त्वरित या ठिकाणी बुजवून घेऊन त्या ठिकाणी सोय करा असा आम्ही आदेश सिटी इंजिनियर अकोलवार मॅडमला या ठिकाणी दिलेला आहे। व पालखी सोहळ्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स आपल्याला या ठिकाणी गरजेची आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर्स देखील आपण या ठिकाणी भक्तांसोबत आपण ठेवणार आहोत। वेळ पडली तर कार्डियक ॲम्ब्युलन्स आपण सिव्हिलमध्ये या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे। ज्या ठिकाणी जिथं रूट आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम घेण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी सर्व भक्तांना लाईटची सोय असेल, इतर अनेक जर काय शौचालयाचे काय फिरतं शौचालय आपण या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आपण हे करून दिलेलं आहे, अवेलेबल करून दिलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण स्वच्छतेची मोहीम घेतलेली आहे। डॉक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत। पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन महानगरपालिकेच्या वतीने आज आपण या ठिकाणी करत आहोत आणि येणाऱ्या पालखी सोहळ्यानिमित्त सर्व सोलापूरवासियांनी या ठिकाणी पालखीचं या ठिकाणी दर्शन घ्यावं या ठिकाणी असं आवाहन करतो। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती